त्याच्यात सगळे पॅकेट्स आहेत, रोज एक एक देत जा चिकूला. थँक्यू ताई. ताई तुझ्यासारखीच माझ्या घरी पण एक ताई आहे. चिकूला बरं नाही म्हणून ती पण रडत होती. पण आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हा. चिकूला काही होणार नाही. माझ्या वेटने इकडच्या लोकल डॉक्टरचा नंबर दिलाय. आपण घेऊन जाऊया चिकूला हॉस्पिटलमध्ये. अरे सोन्या, अरे कुठं गेलतास तू? कवाधरनं हुडकून राहिले मी तुला. तुम्ही याचे आई बाबा? हो. चिकूला आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल ना. आम्हाला त्याची फी परवडत नाही बाय. हाव, इथं आमचेच खायचे वांदे. हिला कुठून न्यायचं दवाखान्यात? जेव्हा कंसाचा गाडा फिरवतो तेव्हा कुठे 100 रुपये जमा होतात. एक मिनिट. प्लीज ठेवा. नको पुरी. अहो प्लीज ठेवा. ऐका, चिकू अजूनही अशक्त आहे. तिला आत्ता जरी औषध दिलं असलं तरी रोज तिला पौष्टिक जेवणाची गरज आहे. त्यामुळे प्लीज हे पैसे ठेवा आणि तिला छान खायला घाला. अहो प्लीज ऐका, डॉक्टरांकडे घेऊन जाऊया हिला. आणि तुम्ही बिलाची काळजी करू नका, मी ऑनलाईन पे करेन. ठीक आहे? प्लीज. हा हा. अहो काकू प्लीज घ्या ना. होय छोटू, चिकूला डॉक्टरकडे न्यायचं आहे ना. लवकर बरी झाली पाहिजे ना चिकू. प्लीज प्लीज. ओ कमाचं पाय. ओ अरे बापरे, अशी शैन्य. घ्या तुमची चिकू. चला ताई, ये. काय झालं? काही नाही. मग असा का बघतोयस? ऍक्च्युली तुम्ही खूप चांगले आहात. इतक्या लवकर मत बनवू नको माझ्याबद्दल. खरंच. लुक अवे. का? मला असं निरखून पाहिलेलं आवडत नाही. रिस्पेक्ट वाटतं. तो रिस्पेक्ट मनात असू दे, डोळ्यात नको. बॉस कौतुक आहे मला तुमचं. मला गरज नाहीये कौतुकाची. त्याचीही गरज नाहीये. सो ऑर्गनाइज्ड. ताई, हे घ्या कणीस. नाही नको. घ्या 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 अहो नका म्हणू. घ्या. घ्या घ्या. हा ना, आताच भाजून आणले त्यांनी. थँक्यू. तुमचा संसार सुखाचा होऊ दे. तुमचं घर लेकरा बाळांनी आणि कुत्र्या मांजरांनी अगदी भरून जाऊ दे. गोकुळ होऊ दे घराचं. येते मी. नमस्ते. चला. अगं हत्त झाली आता. हे काय वागणं आहे? हे असं वागतं कुणी? बाई. अरे मग लग्न झालंय ना, आता लग्न झालंय, मग असं कसं वागू शकतात कुणी? काही वागण्याची पद्धत आहे, रीत आहे. वहिनी शांत. अहो काय करताय? शांत व्हा. काय चाललंय तुमचं? कधीपासून बघते. काय येरझाऱ्या घालताय, नाचताय काय, हसताय काय, काय हातवारे करताय, गाणी म्हणताय, काय झालंय काय? बघ ना, मगाशी तर बरी होती, अचानक काय झालं? गोंधळ तू काढून घेतलं? नाही. अय्या, मी पण काढू? हे काय आहे? हे काय आहे? माधुरीने टॅटू काढला. तेच मराठीत म्हटलं मी, गोंधळ न. अगं हल्ली सगळ्याच मुली काढतात, त्याचं काय इतकं? नाही तर काय. आणि त्या माधुरीने टॅटू काढला, त्याचं काय कौतुक एवढं? तिला म्हणा 100 का टॅटू. आपल्याला काय करायचंय? 100दा मीर हातावर लिहिलेलं चालेल तर काय? मीर? हा. हे प्रेम आहे की कसे मन बाबरे होते असे.
तुझा हातात घेऊन वाट चालूया स्वप्नाची विणू रेशमी धाग्याने ही गोष्ट गुलाबी नात्याची बॉस माझी लाडाची बॉस माझी लाडाची आर्किटेक्ट आर्किटेक्ट काय चला तुम्ही पण हा पहिला पाऊस आहे. काय आर्किटेक्ट चल खूप उशीर होतोय. काय ए माझं काही चुकलंय का? तू इतका भिजलाय गाडी आतनं ओली होईल. हो मी ना टॉवेल आणलाय. टॉवेल अख्खा कोरडा होणार आहेस का? हा ते पण सॉरी. चल मुहूर्त आहे का आता निघायचा? बॉस मी काय म्हणतो आता एवढं जर भिजलोच आहे पूर्णच भिजतो ना म्हणजे माझं पण समाधान होईल. तू पूर्णच भिजलेला आहेस. चल आता. बॉस मी काय म्हणतो तुम्ही पण या ना. तू वेडा आहेस का? मला भिजायची भीती वाटते. मी सांगितलंय ना तुला. अरे तुम्ही कधी ट्रायच नाही केलंय. एकदा ट्राय तर करा. तुला कळतं का मला भिजायचा फोबिया आहे. मला भीती वाटते. बॉस तुम्ही ना कधी ट्राय नाही केलं ना म्हणून असं होतं. आर्किटेक्ट आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. मी भिजणार नाही. कळत नाहीये का तुला? बॉस तुम्ही मला मला यायचं नाहीये. तू अच्छा वर बघा. आता चाल. नाही पण तरी नाही. हे रोजचे जग आपले तरी का नव्हे वाटे मला हे प्रेम आहे की कसे मन बाबरे बॉस तुम्ही हे ट्राय करा. नाही नको. हो ट्राय तर करा. अरे खूप झालं रे. अरे धडधड होते काळ जाते ही रागाची की प्रेमाची बास माझी लाडाची सीधी साठी वागे कधी मागे मागे करते कधी नवी नवी रोज ठिणगी वादाची तरी बॉस माझी लाडाची ही बॉस माझी लाडाची बॉस माझी लाडाची देवा 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 ह्या मुलीला काही लाज लज्जा शरम हया काही आहे की नाही? वहिनी तुम्ही खरंच नीट बघितलं ना म्हणजे तिने मिहीरचंच नाव दिलं. या डोळ्यांनी पाहिलंय मी. या डोळ्यांनी MIHIR. हे काय असतं? स्पेलिंग वहिनी. हो मिहीर मिहीर. म्हणजे मिहीरचा टॅटू. आता तेच म्हणाले मी मराठीत म्हणाले. तुम्ही चला मी दाखवते चला. आता काय काय झालं होता? हो असं डायरेक्ट कसं विचारायचं तिला? हो ना असं कोण करतं? मला तेच म्हणायचं हे सगळं नवस वगैरे केला ना तिने तेव्हा आपल्या लक्षात यायला हवं होतं पण नाही आपण सूट दिली तिला आणि आता जाऊन बसले डोक्यावर. डोक्यात गेले डोक्यात. पण आता तिथं खाली कशी उतरवायची? देवा आत्ता कुठे मला घटल्याचा संसार सुरू होतोय. हो ना त्यातही केवढी विघ्न आली होती. पण आपली सून खरंच चांगली आहे ग. म्हणजे पुढारलेली असली ना तरी स्वभावाने अगदी सरळ आहे. हो यो माधुरी अशी वागत राहिली ना नको ते व्हायचं.
राजेश्वरीला हे सगळं कळलं तर राजेश्वरी हा मूर्खपणा अजिबात सहन करणार नाही. बघेल बघेल आणि खडसावून विचारेल. जाब. मला की मिहिरला. अगं बाई कुठे गेला हा? म्हणजे मलाच. आज तुटलायस तू. म्हणजे पाऊस बिऊस गाणी बिणी भिजणं विजणं. पाऊस बिऊस गाणी बिणी भिजणं विजणं. हो बॉस, कविता. तुझ्यावरच सुचते मला. सगळं एकाच वेळेला करायचं ना तुला. अहो ऋतूनुसार बदलावं माणसाने वागणं. खूप झालं आता टाइमपास. चला निघा. अहो पाऊस थांबू दे ना. पुढे ना छोटा रस्ता आहे, काय दिसणार नाही. अरे उगाच ते चाक ऋतून बसलं तर चिखलात. गॉड. आर्किटेक्ट, काय झालं? शर्ट आहे हा, टॉवेल नाहीये. हा विसरलो. हा शर्ट आहे हे विसरलंस. टॉवेल आणायला विसरलो. ऑड. नाही नको. का? प्रत्येक कपड्याने त्याच काम करा. हे शर्टला टॉवेलचं काम करायला सांगणं म्हणजे अकाउंटंटला आर्किटेक्टचं डिझाईन करून दे असं सांगण्यासारखं. कविता काय फिलॉसॉफी काय बॉस. ऋतूनुसार तुम्ही पण बदलला का? हो म्हणजे आता समजा आर्किटेक्ट एक दिवस ऑफिसमध्ये नसेल तर कोणाला तरी ते काम करावं लागणार ना. पण मग त्या कामाचा उपयोग काय? काम करायचंय म्हणून कधीच करू नये. ते आवडतं म्हणून करा. डोकं पुस. हो नाही नको. एक्स्ट्रा आहे घे. थँक्यू. उगाच नाही तुम्ही बॉस आहात बॉस. काय? म्हणजे खूप ऑर्गनाइज्ड आहात तुम्ही. ती पाण्याची बॉटल, एक्स्ट्रा टॉवेल आणि ते कॅट फूड, औषधं, कविता, फिलॉसॉफी सगळंच आजच्या जागी. ऑर्गनाइज राहायला आवडतं मला. मला तर साधी एक गोष्ट शोधायला अर्धा तास लागतो. अवघड. काय? स्वतःची कंपनी कशी चालवणार? तुम्ही आहात ना. काय मी चालवणार आहे तुझी कंपनी? अहो म्हणजे हेल्प तर कराल ना. हां ती करेन मी. पण तुला ऑर्गनाइज व्हायलाच हवं. अहो मला सवयच नाहीये. माझ्या आयानं सगळं हातात आणून द्यायचं. म्हणजे काही करायची गरजच लागली नाही. पण तुम्हाला कोणी शिकवलं? काळाने. म्हणजे मला कधीच कोणी हातात काही आणून दिलं नाही. सगळं माझी मीच करायचे. स्वतः उठायचे, स्वतः आवरायचे. बालपण म्हणजे ट्रेनिंग सेंटर होतं माझ्यासाठी. बॉस तुमच्या बालपणात काही झालं होतं का? काही नाही. तुम्ही कधीच त्या विषयाबद्दल बोलत नाही काही. नाहीच आहे काही बोलण्यासारखं. हो, पण ऐक ना, मला खरंच बोलायचं नाहीये लहानपणाबद्दल. दिवस वाईट जातो माझा. मला भूक लागली. बघ ना इथे कुठे खायला आहे का? भूक लागली आहे. आता इथे काय मिळेल? हे राहिलंच. टडा. हे आत्ता खायचंय. हो पावसात कणीस खायची मजाच वेगळी. ट्राय करा. हा ना. अहो
हे असं आबदार नसतं खायचं. हे बघा, मक्याची एक एक लाईन खायची. हे असं कधीच खाल्लेलं नाहीये. मला ऍक्च्युली असं खाण्यातच मजा आहे. आम्ही गावाकडे ना शेतात असं भाजून खायचं मस्त, मजा यायची. तुझ्याकडे किती गोष्टी आहेत रे लहानपणीच्या. सॉरी. सॉरी काय तर माझ्याकडे नाही आहेत म्हणून तुझ्याकडे नसल्या पाहिजेत असं आहे का? मला तर असं वाटतं ना, चांगले धपाटे द्यावेत. धपाटे द्यायचेत आपल्याला. तेच ठरलंय ना. सगळं तूच तर ठरवलंयस. मग काय? पोलपाट कुठे? बघ बघ, शोध. कुठे? हात वर कर. बघ बघ, दिसतोय का? नाही. हा पोळपाट पोळपाट मी देते. आमचं घर आहे ना, देते. हा हा बघ, हा पोळपाट घे ना. दिस आणि सुती कापड? हा हे घे. हा वहिनी, डावा हात. अगं बाई हो, डावा हात घे. तुमचा नाही वहिनी. वहिनी लक्ष द्या ना. हे आमच्याकडे ना सुती कापड उजव्या हातात देत नाहीत. हो का? हो. का? रीत आहे आमच्याकडे तशी. रीत आहे रीत. हा द्या. दिसलं का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हो की नाही? हो आहे. काय? ते हे आता हे आहे की आमच्याकडे ना धपाटे हा प्रकार पोळपाटावर केला जात नाही, हातावर केला जातो. कसे? तुला नाहीये? अगं बाई हे बरं झालं, मी दाखवते. हे बघ काय करायचं माहिती का, आधी ना हात असा पुढे करायचा. हा. कुठला हात? डावा हात पुढे करायचा. आणि मग बांगडी अशी मागे घ्यायची. आणि मग स्पष्ट दिसेल. म्हणजे तुला दिसते ना स्पष्ट. हे बघ मग असं. हा करेक्ट. दाखवते. हा. असं? असं नाही, दिसत नाहीये, चांगलं दिसत नाहीये ते असं करणं. मग असं? असं कसं? असं तर अजिबातच नाही बरं दिसत आहे. हा, मी बोर करत नाही ना तुम्हाला? बिलकुल नाही. उलट या गोष्टी असतात हे खरं वाटलं नसतं मला जर मी तुझ्या फॅमिलीला भेटले नसते तर. माझी फॅमिली ना माझी स्ट्रेंथ आहे. म्हणजे मी जे काय आहे ना माझ्या फॅमिलीमुळे. मी पण. तुम्ही ना माणूस म्हणून चांगले आहात, फक्त फार नको विचार करू माझ्याबद्दल. हो माणूस आहोत ना आपण. आर्किटेक्ट, पर्सनल गोष्टी केलेल्या मला आवडत नाहीत. इनफ. वियर्ड वाटतं मला. आपण कणसाविषयी बोलूया का? कणसाबद्दल काय? की हे ना असं खातात. असं ही करेक्ट पद्धत आहे. आमच्याकडे याचे मुकळून देते आम्हाला मक्याचे दाणे. तुम्ही तिच्यासारखं HM का बोलता? कारण ती हाऊस मॅनेजर आहे. माझी, ठकूची, आत्याची, मावशीची, अख्ख्या घराची काळजी घेते. पण नाव असेल ना तिचं काहीतरी. पूर्ण नाव मला माहिती नाही. माहिती नाही गरजच नाही पडली ना कधी. म्हणजे मला फार पर्सनल रिलेशन्स वाढवायला आवडत नाही.
म्हणजे कुणाशी मी वाईट वागत नाही, पण कुणी मर्यादा सोडलेली मला चालत नाही. सगळ्यांनी कामाशी काम ठेवलं पाहिजे. जी बाई तुमचं घर सांभाळते, आत्याला सांभाळते, ठकीला सांभाळते, तुमच्या सोबत राहते, त्या बाईचं तुम्हाला नाव माहित नाही. अहो, आजकाल कुत्र्या मांजरांना पण नावं असतात. तुम्ही पण ना बघ. कुत्र्या मांजरांना पण नावं असतात. म्हणजे कुत्री मांजरी माणसांपेक्षा कमी आहेत असं म्हणायचंय का? नाही तसं नाही, हे जस्ट एक्झाम्पल देतो तुम्ही. चला आता निघूया. खूप झाली कणसं. चला बस चल. ओके चला. नाही जमत आहे तुला. मी दाखवते. एकटा आधी ना तुझी ती ओढणी मागे घे. अशी बांगडी मागे, असा हात पुढे, डावा आणि असं थाप. काहीच कसं येत नाही म्हणजे दिसत नाही म्हणजे चांगलं दिसत नाही. असं कर ना. हात वर खाली कर ना जर. वीर आला वीर. अगं बाई आला का गटल्या? बरं झालं बाई मिहीर आले. आमची सून येते लग्नानंतर पहिल्यांदाच. हो बाई खरंच. अगं कावी बघतेस काय? अगं आरतीचं ताट तयार कर. जा जा जा. अगं बाई, हो. आरतीचं ताट ना मी तयार केलंय. पण ते आम्ही नेतो. निदान तेवढं तरी आम्हाला करू दे. बरं ते करतेस ना. अगं तू अगं ते काय चला आता. तो बाई आला. कसं करणार? अरे आलात. द्या 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 दे दे द्या. नाही आम्ही नाही असू दे ना, द्या ना. ये रे ये वीर चल ये. आला. नाही असू दे. छोटस. पेढे. अगं कावी, राणी, पेढे. अरे देवा. मिहीर अगं